बाळा आलीस. भाऊ लई मोठी वा पोरी. अनुराधा, अरे पोरं संकटातून वाचून आले जीवावरच्या. त्यांची दृष्ट खडा. वय त्यासाठीच गेलते. या आलेच. हे पुरी, अगं एवढं मोठं धाडस कुठनं आणलंयस? हा, जे पोलिसांना जमलं नाही ते तू एकटीनं करून दाखवलंयस. जीवावर खेळून तो धैर्यवान सगळ्या लोकांना वाचवलंय. भाऊ, हे धाडस मला तुमच्याकडून, पप्पांकडून आणि आईकडून मिळालं. आई, इतकी वर्ष पप्पा नव्हते. त्यांच्याशिवाय तू कशी जगत असशील ते आता कळतंय मला. धैर्यांना काय झालं असतं तर मी काय केलं असतं माझं मलाच माहित नव्हतं. जेव्हा दरोडेखोर धैर्यांना घेऊन गेले ना तेव्हा माझ्या पायातला त्राणच गेला का. भलते चलते विचार माझ्या मनात यायला लागले. मी काय केलं असतं देव जाणे. मी धैर्याशिवाय जगूच शकले नसते का. मी त्यांच्याशिवाय एक रात्र राहू शकले नाही. तू इतकी वर्ष पप्पांशिवाय कशी काय राहिलीस. सावी, ते सगळं संपलंय ना आता. आता उगाच पुन्हा त्या आठवणी नको. आणि बघ ना, तुझे पप्पा, धैर्य, आपल्यामध्ये किती आनंदी आहेत ते, नाही का. मग आता उगाच नको ते विचार नको हणूस मनात. हा, सावीचे पप्पा बरोबर बोलतेय ना मी. अगदी बरोबर बोलतेस. काय व्हायचं होतं ते झालं. आता ते सगळं विसरून पुढचा विचार करायला पाहिजे आपण. आणि भाऊ, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आणि सावीच्या प्रेमामुळंच एवढ्या मोठ्या संकटावर मात करून आम्ही परत आलो. सुखी राहा.
सावे 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 कधी एकदा बघते असं झालं होतं का तुला? ठीक आहेस ना तू? दादा मी एकदम ठीक आहे. हे बघ तुझ्या समोर एकदम ठणठणीत उभी आहे. नको काळजी करूस. धैर्यराव ठीक आहे ना हो तुम्ही? हा अहो तुमची बहीण माझ्या सोबत असल्यावर मला काय होणार आहे? समोर येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करून न जीव वाचवलाय माझा. धैर्य बास झाला हो माझं कौतुक. आईंनी आपल्याला वाचवण्यासाठी पण भरपूर प्रयत्न केले. भाऊ तुम्हाला माहितीये आम्हाला वाचवण्यासाठी आई पोलिसांना घेऊन तिथपर्यंत आले होते. एक क्षणही त्यांनी धीर खचू दिला नाही. काही झालं तरी आई आहे मी. असं धीर खचून कसं चालणार मला? पण दामिनीताई तुम्ही होतात म्हणून आम्हाला आधार होता. तुम्ही सगळ्यांना आता उगाच माझं कौतुक करताय. कौतुक करण्यासारखं खरंच मी काही केलेलं नाहीये. हा पण खरं कौतुक